नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, बॅकनेक डिझाईन बघणार आहे आपण. इथे बघा मी पानगळा शिवून घेतलेला आहे या ब्लाऊजचा आणि इथे बॅक पार्ट मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. बघा, कमरेची पट्टी देखील इथे जॉईन करून घेतलेली आहे मी टक्स देऊन आणि इथे गळा पण पलटी करून शिवलेला आहे. तर बघा, कारण याच्यावरती आपण डिझाईन करणार आहे त्यामुळे इथे पलटी करूनच गळा शिवून घेतलेला आहे, पायपिंग केलेली नाही गळ्याला. तर याचप्रमाणे तुम्ही पानगळा घेऊन आणि हा बॅक पार्ट अगोदर तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे आपला जो गळ्याचा अंतर आहे तर इथे माझं 3 इंच आलेलं आहे. तर बघू शकता, तुमचं जेवढं अंतर येईल तेवढं तुम्हाला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. वरच्या साईडला अर्धा आणि खालच्या साईडला अर्धा, म्हणजे आपलं टोटल अंतर इथे 2 इंचाचं अंतर होणार आहे. तर बघा, दोन्ही साईडला आपण अर्धा इंच अंतर सोडून देऊन इथे 2 इंचाचा आपल्याला चौकोन पीस घ्यायचा आहे अस्तरचा. तर बघा, इथे असा मी डबलमध्ये कट केलेला होता. तर एक तुकडा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि एकच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. ते डबल कापड होतं म्हणून मी डबल कट करून घेतला होता. तर बघा, इथे 2 इंचाचा आपलं लांबी आणि 2 इंचाचं रुंदी असा सेम आपल्याला चौकोन इथे 2 बाय 2चा चौकोन तुकडा इथे घ्यायचा आहे. तर बघा, एवढा काठ उरला होता या ब्लाऊज पीसचा आणि बाकीचा उरलेला काठ मी इथे बाहीला जॉईन केलेला आहे. तर बघा, शॉर्ट स्लीव्ज आहे 3 इंचाची. तर बघा, हा 2 बाय 2चाच इतकंच आपल्याला याचा चौकोन घ्यायचा आहे. तसाही अगदी छोटासा काठ जरी उरला तुमचा तरी या छोट्याशा काठामध्ये सुद्धा अशी सुंदर अशी ही बॅकनेक डिझाईन आपली तयार होणार आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला जो आपला अस्तरचा तुकडा आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे चारही साईडने हा तुकडा शिवून घ्यायचा आहे. इथे बघा, टिप मारून घेतली आहे चारही साईडने मी इथे. आता एक्स्ट्राचं कापड इथे कट करून घेतलं आहे. तर बघू शकता, आता इथे काय करायचं आहे, जे अस्तरचं कापड आहे आपलं त्याला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्यामधून हे जे आपलं काठाचा तुकडा आहे तो इथे पलटी करून घ्यायचा आहे. तर बघा, या प्रकारे करू शकता तुम्ही. व्यवस्थित आपल्याला कोपरे काढून घ्यायचे आहे चारही बाजूचे, कारण कोपरे काढल्यावरती जी फिनिशिंग येते तर ती अगदी महत्त्वाची असते. कोपरे हे निघालेच पाहिजे. तर बघा, इथे थोडंसं कट झालं होतं, टिपेच्या तिथं उसवलं होतं म्हणून इथे थोडीशी नॉर्मल मी इथे टिप देऊन घेतली आहे ह्याला. आता बघा, आपला हा चौकोन पीस इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो गळ्याचा सेंटर आहे तिथे याप्रमाणे हा पीस ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, तर व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. कोणती साईड इथे व्यवस्थित दिसेल आपल्याला याप्रमाणे इथे सेट करून घ्यायचा आहे हा पीस. आणि तुम्ही इथे एक पिन देखील लावू शकता किंवा इथे डायरेक्ट आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पीसवरती. तर बघा, चौकोनी इथे टिप टाकून घ्यायची आहे याप्रमाणे. आणि प्लेन ब्लाऊजला ही डिझाईन अतिशय छान दिसते. तर बघा, याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे आपल्याला चारही बाजूने. तुमचं ब्लाऊज पीस जर प्लेन असेल आणि डिझाईन करायलाही तुमच्याकडे असं काठाचं पुरेसे कापड नसेल तर याप्रमाणे छोटासा तुम्ही तुकडा लावून देखील खूप सुंदर अशी डिझाईन करू शकता ब्लाऊजला. तर बघा, ही इथे मी लेस घेतलेली आहे गोल्डन. आणि नेहमी सांगत असते मी की जो आपला शेड आहे ब्लाऊज पीसचा त्या शेडला सूट होणारीच लेस इथे ॲडजस्ट करायची आहे आपल्याला. तर बघा, इथे ही लेस एकदम परफेक्ट होत होती ह्या ब्लाऊजला. तर हीच लेस मी इथे घेतली आहे. तर बघा, आपल्याला
लावून घ्यायचे आहे व्यवस्थित. इथे तुम्ही सिंगल लेससुद्धा लावू शकता, पण मग पानगळ्याला एकच लेस लावायची होती, एकच राऊंड घ्यायचा होता, त्यामुळे इथे मी जरा ब्रॉड लेस घेतलेली आहे. तर बघा इथे आपल्याला गळ्याच्या सेंटरला आल्यावरती लेस इथे कट न करता अशी फिरून घ्यायची आहे आपल्याला चारही बाजूनी. आणि जसे आपण पॅचचे कोपरे काढले होते तसंच आपल्याला इथं लेसचे पण कोपरे काढायचे आहे. अगदी व्यवस्थित इथे फिनिशिंगमध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे ब्लाऊजला. तर बघा याप्रमाणे तुम्ही कोपऱ्यावरती थोडीशी दुमडून घेऊ शकता फोल्ड करून. अतिशय योग्य पद्धतीने इथे फोल्ड केली लेस तर आपल्याला व्यवस्थित पण लावता येते. तर बघा इथे फोल्ड करून घेतली आहे मी लेस चारही बाजूने. आता ही लेस आपली कुठेही कट केलेली नाही आहे आणि अगदी व्यवस्थित इथे फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला, बघू शकता. आणि ह्याचा जो फायनल लुक तयार होणार आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज दिसणार आहे तुम्ही नक्की. आणि ही खूप सोपी डिझाईन आहे. अगदी तुम्ही नवीन जर ब्लाऊज शिकत असाल, नवीन डिझाईन शिवत असाल तरी पण तुम्हाला ही डिझाईन करता येणार आहे. बघा कमी खर्चात होणारी पण आहे आणि कमी वेळेत पण होणारी आहे ही डिझाईन. तर आपल्याला इथे बघा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे लेसवरती, म्हणजे लेस एकदम परफेक्ट अशी बसते, फिनिशिंगमध्ये बसते. बघा आता आपली इथे पूर्ण लेस लावून झालेली आहे या ब्लाऊजच्या गळ्यावरती. तर बघू शकता अतिशय फिनिशिंगमध्ये ही लेस लावून झालेली आहे. कुठे लेसला चुन्या वगैरे पडलेल्या नाही आणि कुठे लेस अशी उलटसुद्धा पडत नाही. तर बघा हे आपला तयार गळा शिवून झालेला आहे इथे. तर खूप प्लेन ब्लाऊज होता हा आणि त्याच्यावरती ही डिझाईन खूप सुंदर अशी दिसते. तर बघू शकता आपला हा गळा इथे शिवून झाला आहे. आता बघा इथे आपल्याला हे बटन शिवून घ्यायचे आहे, इथे शो बटन. तर खूप सुंदर असे दिसतात हे लावल्यावरती ब्लाऊजला. आणि हे लावताना पण आपण जसं लेस लावतो ब्लाऊजची तर त्याचप्रमाणे आपल्याला इथे कलर शेडिंग घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे हे बटन पण लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपला हा ब्लाऊजचा गळा इथे तयार झालेला आहे शिवून. तर अशा सोप्या डिझाईन मी नेहमी चॅनलवर अपलोड करत असते व्हिडिओ, तर तुम्ही ते नक्की बघत जा आणि सोप्या पद्धतीने या डिझाईन अशा कमी वेळामध्ये पण शिवू शकता. तर बघा हा आहे आपला तयार ब्लाऊज आणि या ब्लाऊजलाच सूट होईल अशी मी इथे नॉड लावलेली आहे. आणि या ब्लाऊजच्या उरलेल्या कापडाचेच इथे मी लटकन पण बनवलेले आहे अतिशय सुंदर असे. तर हा पूर्ण ब्लाऊजचा फायनल लुक आहे. डिझाईन तुम्हाला कशी वाटली, आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.